नमस्कार. माझा आवाज येतो आहे? माझा आवाज येत असेल तर प्लीज कमेंट करा. नमस्कार. माझा आवाज येतो आहे सगळ्यांना? कंदले सर, तुमच्या परवानगीने सुरुवात करू? अच्छा, आवाज येतोय. बरं बरं. धन्यवाद. नमस्कार. मी डॉक्टर पंकजा माधव वाघमारे. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयामध्ये मी संस्कृत विभागात सहयोगी प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे. सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय बीडच्या संस्कृत विभागाचं खूप खूप अभिनंदन. त्यांनी संस्कृतच्या प्रचारासाठी, प्रसारासाठी आणि विद्यार्थ्यांच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज होतात त्यासाठी जे फेसबुक पेज सुरू केलेलं आहे, हे मला असं वाटतं तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलं जाणारं जे अध्ययन आहे, जे सध्याच्या काळात आवश्यक ठरतंय, त्यासाठी प्रगतीचं एक पुढचं पाऊल आहे आणि त्यामुळे मी व्यक्तिशः आणि आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय बीडच्या संस्कृत विभागाचं तेथील विभाग प्रमुख आदरणीय सचिन कंदले सर, आनंद रत्नपारखी सर, इतर प्राध्यापक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय संजय शिरोडकर सर, या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करते आणि अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम कालिदासाच्या कलाकृतींवर जे काही आता इथे ह्या ज्ञानयज्ञामध्ये विचारमंथन होणार आहे, ह्या विचारमंथनाच्या माध्यमातून त्याची सुरुवात होते आहे, याचा मला जास्त आनंद आहे, कारण माझं आराध्य दैवत कालिदास आहे. आणि काल आपण ह्या फेसबुक पेजचं उद्घाटन आणि त्याचं प्रथम पुष्प आदरणीय डॉक्टर निवेदिताताई सराफ यांच्या व्याख्यानानं केलं. अप्रतिम असं त्यांचं व्याख्यान झालं ऋतुसंहारावरचं. आणि कंदले सरांच्या आदेशानुसार आज मला कालिदासाचं जे पहिलं नाटक आहे, मालविकाग्नी मित्रम, ह्या मालविकाग्नी मित्रमवर बोला असा कंदले सरांनी आदेश केला. खरं तर मी जराशी विचारात पडले, कारण थोडंसं माझ्या महाविद्यालयामध्ये मी एक आंतरराष्ट्रीय ई परिषद 29 आणि 30 तारखेला घेणार आहे, आयोजित केली आहे. तर त्याच्या व्यस्ततेमुळे काय करावं असा प्रश्न पडला होता. परंतु कंदले सरांनी ज्या विश्वासाने आणि आदराने मला विनंती केली, ती विनंती हा एक महत्वाचा मुद्दा आहेच आहे आजच्या विवेचनामध्ये. त्या विनंतीचा आधार आहेच आहे. परंतु दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी कालिदास भक्त आहे आणि त्यामुळे जिथे कुठे कालिदासावर जे काही बोलायची संधी मला मिळेल ती मी घेते. आणि चला त्यानिमित्ताने पुन्हा एकदा मालविकाग्नी मित्रमकडे नव्या दृष्टीने मलाही बघता येईल असा एक सकारात्मक उद्देश ठेवून मी आजचं हे फेसबुक लाईव्ह जे मला आमंत्रण दिलेलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाने, ते स्वीकारलं. आणि मालविकाग्नी मित्रम बद्दल माझं जे काही अध्ययन आहे किंवा माझं जे काही मत आहे, अगदी प्रांजळ मत, मी नेहमी माझ्या व्याख्यानांमध्ये सांगते, जिथे कुठे मला बोलावतात तिथे, की व्याख्यान देण्या इतकी वगैरे काही मोठी मी नाही, किंवा तेवढा व्यासंग पण माझा नाही. पण मला त्या निमित्ताने अभ्यास करायला मिळतं आणि म्हणून जिथे कुठे मला बोलावतात तिथे मी अभ्यास करायला मिळेल ह्या केवळ एका प्रांजळ उद्देशाने जाते. आणि माझा जो काही अभ्यास आहे, माझं जे काही एक त्रोटक ज्ञान आहे, ते सगळ्यांच्या समोर ठेवते. हा पण आजच्या या फेसबुक लाईव्हचा एक उद्देश आहे. मालविकाग्नी मित्रम हे कालिदासाचं पहिलं नाटक आहे. खरं तर मी ह्याच्या खूप चांगल्या पीपीटीज तयार केल्यात, पण त्या पीपीटी शेअरिंगचं काहीतरी एक तांत्रिक अडचण होते आहे आणि त्यामुळे माझ्या पीपीटी मी तुम्हाला दाखवण्यास आत्ता लाईव्ह असमर्थ आहे. पण ह्या पेजवर मी त्या पीपीटी पोस्ट करेन आणि तुम्ही त्या बघाव्यात अशी माझी इच्छा आहे. कारण तुम्हाला
विदूषकाचं थोडंसं दृश्य स्वरूप, थोडंसं बदलतं स्वरूप पण बघायला मिळेल त्या निमित्ताने. आणि म्हणून तुम्ही ते बघा. पण आता मला जो एक काय वेळ दिलेला आहे, त्या वेळामध्ये मालविकाग्निमित्रम विषयी माझा अभ्यास जो काय आहे तो मी तुमच्या समोर ठेवणार आहे. मुळात विषयाची जी काही निवड केली मी, ती मालविकाग्निमित्रम ह्या नाटकातील विदूषक असं शीर्षक घेऊन केली. कारण मला असं वाटतं, सगळ्या साहित्यिकांचं, सगळ्याच समीक्षकांचं, सगळ्याच विद्वानांचं असं मत आहे, की मालविकाग्निमित्रम मधला जो विदूषक आहे, तो इतर विदूषकांच्या पेक्षा वेगळा आहे. आणि काही अभ्यासकांनी तर त्याला खऱ्या अर्थाने तो नायक आहे की काय वगैरे अं, आशयाचं एक प्रश्नचिन्ह पण उभं केलेलं आहे विचारवंतांनी. मालविकाग्निमित्रमचा जेव्हा आपण सविस्तर अभ्यास करतो, त्यावेळेला खरोखर असा प्रश्न पडतो, की अग्निमित्र हा नायक आहे की विदूषक हा याचा खरा नायक आहे. समजा विदूषक नसता तर कसं असलं असतं कथानक, आणि काय घडलं असतं अग्निमित्राच्या आयुष्यात, किंवा कशा पद्धतीने कालिदासाने हे कथानक सादर केलं असतं, असे सगळे प्रश्न पडतात. आणि त्यामुळे विदूषक ही अत्यंत महत्वाची अशी व्यक्तिरेखा ह्या नाटकातली आहे, की जिच्याकडे तुमचं सगळ्यांचं लक्ष वेधणं हे मला आवश्यक वाटतं. या फेसबुक लाईव्हला जे कोणी श्रोते आणि प्रेक्षक आज आहेत, त्या सगळ्यांचं मी आधी मनापासून स्वागत करते. आणि माझा आराध्य दैवत असलेल्या कालिदासाच्या स्तुतीपर श्लोकाने मी माझ्या विवचनाला सुरुवात करते. अद्यापि यस्य गायन्ति कीर्तिं कविवरा अपि नमामहा कालिदासं तं भारतीयं महाकविम्. अत्यंत परिणत प्रज्ञ, अत्यंत साहित्याचा महामेरू असं आपण म्हणूयात, अत्यंत प्रगल्भ असा हा सिद्धहस्त असा हा कवी, ज्याला सरस्वतीने साक्षात वरदान दिलेलं आहे. या कवीचं हे पहिलं नाटक आहे. आणि माझ्या ह्या विवेचनामधून मला एक थोडासा कालिदासाच्या नाटकाच्या व्यक्तिरेखांच्या प्रयोजनामागचा जो विचार आहे, तो या निमित्ताने मांडायचा आहे. आणि म्हणून मी हा असा विषय निवडला आहे. ह्या प्रेक्षकांमध्ये, श्रोत्यांमध्ये सगळेच संस्कृतचे अभ्यासक आहेत. त्यामुळे मालविकाग्निमित्रम हे जे काही नाटक आहे, हे सुद्धा प्रसिद्ध असं नाटक आहे. आपण सगळ्यांनी त्याचं वाचन किंवा त्याचा अभ्यास केलेला असेल. परंतु अशी पण काही मंडळी असतील, की ज्यांनी मालविकाग्निमित्रमचं कथानक ज्यांना माहिती नाही आहे, त्यांच्यासाठी सुरुवातीला एक अगदी कमी वेळात मी कथानक फक्त सांगते आणि मग आपण माझ्या पुढच्या विवेचनाकडे वळूयात. कवी कुलगुरू कालिदासाचं हे सुखात्म असं संस्कृत नाटक आहे. याचे 5 अंक आहेत. या नाटकाच्या रचनेचा काळ निश्चितपणे सांगता येत नाही, पण कालिदासाने आपल्या तरुण वयात लिहिलेलं साधारणपणे त्याचं हे पहिलं नाटक आहे, असं सामान्यपणे मानलं जातं. या नाटकाचं संविधानक थोडक्यात असं आहे: विदेशेचा राजा अग्निमित्र ह्याच्या धारिणी नामक राणीकडे वीरसेन नावाच्या तिच्या भावाने मालविका नावाची एक तरुण सुंदर मुलगी भेट म्हणून पाठवलेली असते. धारिणीच्या परिवारासमवेत काढलेलं मालविकेचं चित्र पाहून राजाला तिच्या प्रत्यक्ष दर्शनाची ओढ लागते. परंतु धारिणी मात्र मालविका राजाच्या दृष्टीला पडू नये म्हणून काळजी घेत असते. अर्थातच, कारण तिला तिच्या सपत्नींमध्ये वाढ करायची नाही आहे. त्या काळी बहुपत्नीत्वाची पद्धत होती, आपण जाणताच. एका राजाला अनेक राण्या होत्या आणि कालिदासाने अग्निमित्र हा धीरललित दाखवलेला आहे आणि त्यामुळे तो थोडासा रतिसुखाकडे वळणारा, थोडासा शृंगारी असा आहे. आणि त्यामुळे धारिणी पुरेपूर काळजी घेत असते की मालविका राजाच्या दृष्टीला पडू नये. राजाला मदत करण्यासाठी विदूषक जो आहे, जो आता मी खऱ्या नायकाबद्दल बोलणार आहे, हा गौतम आहे ह्याचं नाव. हा गौतम एक युक्तीची योजना करतो की धारिणीचा आश्रित असलेल्या गणदासाकडे मालविका नृत्य आणि गायन शिकते आहे आणि राजाचा आश्रित हरदत्त हा राजाची दुसरी राणी, जी धाकटी राणी आहे इरावती, तिला शास्त्रांचे धडे देत असतो. गणदास आणि हरदत्त या 2 नाट्याचार्यांमध्ये विदूषक भांडण लावून देतो. उभयतात कोण श्रेष्ठ ह्याचा निर्णय करण्यासाठी दोघांनीही आपापल्या शिष्यांची कला सादर करून परीक्षा घ्यावी असं ठरतं. त्या निमित्ताने राजाला मालविकेला प्रत्यक्ष बघता पण येतं. राजा आणि मालविका प्रथमदर्शनीच परस्परांवर अनुरक्त होतात.
आणि हे राणी इरावतीच्या देखील लक्षात येतं आणि ती धारिणीकडे या संदर्भात तक्रार करते. धारिणी मालविकेला आणि तिला मदत करणारी तिची एक सखी आहे बकुलावलिका. ह्या बकुलावलिकेला एका तळघरात डांबून ठेवते. परंतु धारिणी राणीची सर्पमुद्रांकित अंगठी युक्तीने मिळवून तिच्या आधारे विदूषक त्या दोघींची मुक्तता करतो. नंतर विदूषक राजाची आणि मालविकेची गाठ घालून देतो. ही भेट चालू असतानाच नेमकी तिथे इरावती येते आणि इरावती तिला बघते. बाहेर एका शिलातलावर विदूषक झोपलेला असतो, म्हणजे त्याला झोप लागते आणि तो झोपेत काहीतरी बरळतो. त्याच्या बरळण्यामुळे इरावतीला सगळं काही समजतं आणि राजावर नामुष्कीचा प्रसंग येतो. परंतु एका वानराने राजकन्या वसुमती, जी धारिणीची लहान मुलगी आहे, तिला घाबरवल्याची वार्ता येते आणि तिला धीर देण्यासाठी म्हणून राजा तिथून निघून जातो. मग प्रमदवनातील सुवर्णाशोकाला फुलांचा बहर यावा म्हणून त्यावर लत्ता प्रहार करण्यासाठी धारिणीने तिचा स्वतःचा पाय दुखावलेला असल्यामुळे मालविकेला पाठवलेले असते आणि 5 रात्रींच्या आत तो वृक्ष बहरल्यास तुझी इच्छा मी पूर्ण करीन असं वचनही तिला दिलेलं असतं. नाटकाच्या अखेरच्या अंकात त्या सुवर्णाशोकाला फुले आल्यामुळे धारिणीने राजाच्या आणि मालविकेच्या विवाहाला संमती दिल्याचं दाखवलेलं आहे. आता विदर्भ देशाचा राजा यज्ञसेन ह्याच्या चुलत भावाची माधवसेनाची मालविका ही बहीण असल्याचंही यामध्ये उघड होतं. ह्या नाटकामध्ये विदर्भ देशाचा राजा यज्ञसेन आणि त्याचा चुलत भाऊ माधवसेन यांच्यातील विदर्भाच्या गादीसंबंधीचा कलह, यज्ञसेनाने माधवसेनाला कैदेत टाकणं, यावरून अग्निमित्राने विदर्भावर स्वारी करण्याचं आपल्या सेनापतीला हुकूम देणं, विदर्भाधिपतीचा पराभव, त्यानंतर विदर्भाचे 2 भाग पडून यज्ञसेन आणि माधवसेन यांना एक भाग देणे, अग्निमित्र आणि धारिणी यांचा पुत्र वसुमित्र याने अश्वमेध यज्ञाचा घोडा अडवणाऱ्या यवनांना पराभूत करणे इत्यादी घटना ह्या पार्श्वभूमीसारख्या आलेल्या आहेत. कालिदासाच्या ह्या नाटकाचा नायक हा ऐतिहासिक आहे. शेवटच्या मौर्य सम्राटाला ठार करून त्याच्या गादीवर बसणारा त्याचा सेनापती पुष्पमित्र याचा अग्निमित्र हा पुत्र आहे. सेनापती पुष्पमित्राने अश्वमेध हा यज्ञ केला होता आणि वसुमित्राने यवनांचा केलेला पाडाव, विदर्भाच्या राजाचा पराजय, त्याच्या राज्याची वाटणी, त्याच्या घरातील राजकन्येशी अग्निमित्राचा विवाह होणे, ह्या सगळ्या ऐतिहासिक घटना आहेत. ह्यामध्ये मुख्य कथा ही अग्निमित्र आणि मालविका यांच्या प्रणयाची कथा आहे आणि ह्या कथेमध्ये विदूषक जो आहे हा नेहमीप्रमाणे भरत मुनींच्या नाट्यशास्त्राच्या नियमानुसार हा कामतंत्र सचिव आहे. हा प्रेम प्रकरणामध्ये मदत करणारा असा आहे आणि या विदूषकाने म्हणजे गौतमाने खऱ्या अर्थाने आपली ती भूमिका चोख बजावलेली आहे. आणि मग विदूषक काय काय करतो की ज्यामुळे ही प्रेमकथा फळाला येते, हे आपण आता बघणार आहोत. कालिदास हा जेव्हा नाटकाची रचना करतो किंवा कुठल्याही कलाकृतीची रचना करतो, त्यावेळेला त्याच्या प्रत्येक शब्दाच्या योजनेमागे, त्याच्या प्रत्येक पात्राच्या योजनेमागे, प्रत्येक प्रसंगाच्या योजनेमागे काहीतरी एक विचार असतो. कालिदास हा अनाठायी काहीही करत नाही. प्रत्येक शब्द, प्रत्येक पात्र हे हेतुपुरस्सर त्याने योजलेलं आहे. आणि जरी हे कालिदासाच्या सुरुवातीच्या काळातलं नाटक असलं तरी सुद्धा शैलीच्या दृष्टीने, निसर्ग वर्णनं तर त्याची आवडती आहेतच, उपमांच्या दृष्टीने, सगळ्याच दृष्टीने हे नाटक परिपूर्ण आहे. याचं संविधानक, याचं कथानक थोडंसं किंचित गुंतागुंतीचं वाटतं आपल्याला प्रेक्षकांना पाहताना, परंतु 5 अंकी नाटकामध्ये एवढ्या घडामोडी घडतात की त्यामुळे हे नाटक अत्यंत निखळ मनोरंजक झालेलं आहे, आस्वाद्य झालेलं आहे, यात वाद नाही. ज्या वेळेला नाटकांचे प्रयोग होत असत, पूर्वी मनोरंजनाचं एकमेव साधन होतं नाटक, आपण सगळेजण हे जाणताच. त्यावेळेला भासाची नाटकं ही प्रयोगशील असल्यामुळे, भास हा आद्य नाटककार आहे, श्रेष्ठ नाटककार आहे आणि ह्या प्रयोगशील नाटकांचा आस्वाद सगळी मंडळी अतिशय आवडीने घेत असल्यामुळे कालिदासाला थोडासा प्रश्न पडला आहे की भास आणि सौमिलकांसारखे नाटककार असताना माझं पहिलं नाटक जे मालविका अग्निमित्रम आहे ते त्याला कितपत बरं
प्रेक्षकांची पावती मिळेल असा प्रश्न त्याला पडतो. आणि म्हणून ह्या नाटकाच्या सुरुवातीलाच तो पहिल्याच सुरुवातीच्या श्लोकामध्ये तो आवाहन करतो. ह्या आवाहनाकडे मला तुमचं थोडंसं लक्ष वेधायचं. जगप्रसिद्ध असा हा श्लोक आहे कालिदासाचा. पुराण मित्येव न साधू सर्वम न चापि काव्यम नवमिति अवद्यम संतः परीक्ष अंतरत भजन्ते मूढ परप्रत्ययनेय बुद्धी. कालिदास असं म्हणतो ह्या श्लोकामध्ये, मला कालिदासाचा जो आत्मविश्वास आहे तो इथे अधोरेखित करायचा आहे. की कालिदास असं म्हणतो आहे की माझ्या नाटकाची प्राचीन जे नाटककार आहेत त्यांच्या कृतीशी तुलना करू नका. कारण त्या कृतींशी तुलना करून जर समजा तुम्ही करायचं ठरवलंच, तर जी तुलना केल्यानंतर जी कृती श्रेष्ठ ठरेल त्याचा स्वीकार करा. कारण केवळ काव्य नवं आहे आणि म्हणून अवद्य आहे हे कालिदासाला मान्य नाही आहे. पुराण मित्येव न साधू सर्वम, अत्यंत धारिष्ट लागतं बघा असं विधान करायला, की जुनं आहे म्हणजे सगळं चांगलंच आहे असं अजिबात नाही. आपण असं म्हणतो ना की ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं आणि जुनं सगळंच चांगलं. आजही आपण अनेक संदर्भांमध्ये हे वापरतो वाक्य, की खरोखर जुनं ते चांगलंच. कालिदास असं म्हणतो की जुनं ते चांगलं आहे हे मान्य आहे, पण जुनं ते चांगलंच आहे आणि नवं जे आहे ते स्वीकारार्ह नाही किंवा ते स्वीकारणीयच नाही हे कालिदासाला मान्य नाही आहे. आणि मग कालिदास इथे तुम्हाला म्हणजे विद्वानांना, विचक्षण अशा प्रेक्षकांना तो असं म्हणतो की तुम्ही आत्मप्रत्ययनेय अशी बुद्धी ठेवा. तुमची त्याची स्वतःची विश्वासार्हता कालिदासाची आत्मप्रत्ययावर होती आणि त्यामुळे तुम्ही तुमची बुद्धी आत्मप्रत्ययनेय ठेवा. कारण मूर्ख लोक हे परप्रत्ययनेय असतात. मूर्ख लोक हे दुसऱ्याच्या बुद्धीने चालणारे असतात. पण विद्वान मात्र स्वतःला काय वाटतं आहे तेच गृहीत धरून आणि त्याच्यावरच विश्वास ठेवून कुठल्याही गोष्टीचा स्वीकार करत असतात. आणि म्हणून जो नाटककार, मी ह्या श्लोकाचा अंतर्भाव माझ्या विवेचनामध्ये मुद्दाम यासाठी करते आहे की जो नाटककार आपल्या पहिल्याच नाटकामध्ये अत्यंत धाडसाने म्हणतो आहे प्रेक्षकांना की तुम्ही विचक्षण व्हा, तुम्ही विद्वान असाल जर, तर तुम्ही माझ्या या कलाकृतीचा स्वीकार कराल, आत्मप्रत्ययाने तो करा, करत असाल तर. आणि हा आत्मविश्वास जो आहे तो आत्मविश्वास त्याच्या पुढे नाटक सुरू झाल्यानंतर शेवटापर्यंत नाटककार म्हणून मात्र तो कायम राहिलेला आहे. समीक्षकांनी, चिकित्सकांनी, अभ्यासकांनी असं थोडंसं ह्या नाटकाचं जे परीक्षण केलेलं आहे त्यामध्ये कथानकात काही दुवे कच्चे राहिले आणि त्यामुळे हे नाटक त्याच्या इतर नाटकांच्या तुलनेत, विशेषतः अभिज्ञान शाकुंतलमच्या तुलनेत मालविकाग्निमित्रम फारसं पसंतीस उतरत नाही असा पण एक आक्षेप त्याच्यावर घेतला जातो. दुसरा जो आक्षेप त्याच्यावर घेतला जातो त्या आक्षेपाच्या अनुषंगाने मला बोलायचं आहे की विदूषक हाच खरा नायक आहे आणि अग्निमित्र हा पोरकट वाटतो. म्हणजे मालविकेच्या प्राप्तीसाठी अग्निमित्र पूर्णपणे विसंबून आहे गौतमावर म्हणजे विदूषकावर. विदूषक कामतंत्र सचिव आहेच आहे, इतर नाटकांमध्ये पण आहे, इतर संस्कृत नाटकांमध्ये पण तो आहे. पण इथे मात्र राजाची जी काही इच्छा आहे, राजाची जी काही अभिलाषा आहे, त्या अभिलाषेच्या पूर्तीसाठी संपूर्णपणे योजना आखतो गौतम म्हणजे विदूषक. आणि जर गौतमाने हे केलं नसतं तर खचितच अग्निमित्र राजाचं मालविकेशी मिलन झालं असतं. इतिहासाश्रित असं हे कथानक आहे. कालिदासाने इतिहासातली ही कथा मांडत असताना कदाचित अग्निमित्र हा जसाच्या तसा ठेवलेला आहे. कालिदास प्रयोग करतो व्यक्तिरेखांच्या बाबतीत असं माझं मत आहे. दुष्यंतावर त्याने प्रयोग केलाय. कारण महाभारतातलं थोडंसं शाकुंतलाकडे आपण जाऊयात. इथल्या विवेचनाच्या दृष्टीने महत्वाचं वाटतं म्हणून, विषयांतर नाही. दुष्यंताच्या बाबतीत असं आहे की दुष्यंत जर जसाच्या तसा ठेवला असता तर मग पुन्हा नाटक हे जसं मनोरंजनाचं साधन आहे तसं ते समाज प्रबोधनाचं पण साधन आहे. याची जाणीव कालिदासाला कदाचित तोपर्यंत झाली होती आणि त्यामुळे दुष्यंत हा धीरोदात्त दाखवला आहे आणि दुर्वासाच्या शापाची योजना केलेली आहे कालिदासाने की दुर्वासाच्या शापाच्या
प्रसंगामुळेच तो शकुंतलेला विसरतो. अन्यथा असा एक संदेश प्रेक्षकांच्या पर्यंत जाईल. कारण अवस्थानुकृती ही नाट्यम. नाट्याचं आपण अनुकरण करतो. त्या आपल्याच अवस्थांचं अनुकरण त्याच्यात असतं आणि आपण पण गतानुगतिको लोकः या न्यायाने त्याचं अनुकरण करत असतो. कारण आपलं रसिकांचं, प्रेक्षकाचं, सामाजिकाचं त्याच्याशी तादात्म्य होतं, असं भरतमुनींनी पण मांडलेलंच आहे. त्यामुळे दुष्यंतासारखंच कुठल्याही पुरुषाने यावं, कुठल्याही स्त्रीचा उपभोग घ्यावा आणि तिला सोयीस्कररित्या विसरून जावं, हे कालिदासाला स्वतःला मान्य नव्हतं. आणि म्हणून त्यांनी खूप मोठा प्रयोग केला आहे दुष्यंताच्या व्यक्तिरेखेत बदल करून आणि शापाची आणि अंगठीची योजना करून. आणि जर तो असं करतो आहे तर त्याला अग्निमित्राच्या व्यक्तिरेखेत बदल करणं खरं तर सोपं होतं, कारण त्याचं ते पहिलंच नाटक होतं. परंतु त्याला हा धीरललित जो नायक त्याने दाखवलेला आहे, की जो थोडासा रतिप्रिय आहे, तो थोडासा संवेदनशील पण आहे, भावूक आहे अग्निमित्र. कारण राणीच्या पायावर तो लोटांगण घालतो घाबरून आणि त्यामुळे तो हळव्या मनाचा आहे, अशा पद्धतीचा तो रंगवलाय. पण मग हे करत असताना जर हा नायक धीरललित आहे आणि प्रेमकथा आहे, नाटकाचं जे कथानक आहे, ती मुळात मालविका आणि अग्निमित्र यांची प्रेमकथा आहे. मग जर हा नायक धीरललित आहे, तर तो आहेच कामी आणि त्यामुळे त्याचं मालविकेच्या प्रेमात पडणं स्वाभाविक आहे. परंतु फलप्राप्तीपर्यंत कथानकाला नेण्यासाठी काहीतरी योजना कालिदासाला करावी लागणार होती. कुठल्या तरी एका पात्राची मदत घ्यावी लागणार होती. त्याचा आधार घ्यावा लागणार होता. आणि मग हा आधार मला असं वाटतं, म्हणजे माझं असं मत आहे, की विदूषकाच्या व्यक्तिरेखेतून त्याने त्याचा हा उद्देश पूर्ण करून घेतलेला आहे. जसा त्याने तो शाकुंतलामध्ये दुर्वासाच्या शापांची योजना करून किंवा अंगठीची जी ह्या दोन्ही कल्पना ज्या अभिनव आहेत, त्या दोन्हीचा वापर करून त्याने कथानकाला व्यवस्थित कलाटणी दिलेली आहे त्याला हवी तशी. तसं इथे संपूर्ण नाटकाचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल, की मालविकाग्निमित्रमध्ये विदूषकाची व्यक्तिरेखा ही जाणीवपूर्वक कालिदासाने थोडीशी वेगळ्या धाटणीची अ, चितारलेली आहे, असं माझं मत आहे. आता हा काय-काय करतो गौतम, हा विदूषक काय-काय करतो ते आपण बघूयात. हा गौतम मुळातच आत्मप्रत्यय जसा कालिदासाला आवडतो आहे, तसा आत्मप्रत्यय असणारा हा आहे आणि म्हणून अचिरात एव फलमपि द्रक्ष्यसि असं तो पहिल्याच अंकात सांगतो आहे अग्निमित्राला. जेव्हा दोघांचा संवाद होतो आणि त्याला अग्निमित्राच्या मनात मालविकेच्या विषयी असलेलं तिचं चित्र पाहिल्यानंतर अ, जे काय प्रेम उत्पन्न झालेलं आहे, ते प्रेम त्याला समजतं. त्यावेळेला त्याची योजना जी झालेली आहे, 2 आचार्यांमध्ये भांडण लावून द्यायचं, हरदत्त आणि गणदासामध्ये आणि त्या भांडणाचं पर्यवसान असं होणार होतं, की त्याच्या 2 शिष्यांच्या मध्ये स्पर्धा होऊन मालविका राजाच्या दृष्टीला पडणार आहे आणि मालविकेला बघण्यासाठी राजा अत्यंत उत्सुक आहे आणि ह्या सगळ्या योजनेला कार्यान्वित होण्याच्या आधीच तो खूप आत्मविश्वासाने राजाला सांगतो, की फार थोड्या वेळात तुला ह्याचं फळ बघायला मिळेल. आणि म्हणून हा विदूषक, हा गौतम जो आहे, हा वेगळाच आहे. विदूषकांची जी काही नावं आहेत, त्या नावांच्या मध्ये वेगवेगळी नावं आहेत. माधव्य आहे, वसंतक आहे. पण हा गौतम जो आहे, हा ज्ञानपरंपरेचा वारसा सांगणारं नाव मुद्दाम कालिदासाने त्याला प्रदान केलं आहे, असं एक माझं मत आहे. कालिदासाने भरतमुनींनी जे काही नाट्यरचनेचे उद्देश सांगितले आहेत, ते डोळ्यासमोर ठेवूनच आपल्या सगळ्या नाटकांची रचना केली. भरतमुनी म्हणतात, दुःखार्तानां श्रमार्तानां शोकार्तानां तपस्विनां विश्राम जननम लोके नाट्यमेतद भविष्यती. यातलं हे वाक्य महत्वाचं आहे. विनोद जननम काले नाट्यमेतद भविष्यती. आणि म्हणून विनोद निर्मिती ला हास्यरसाला नाटकामध्ये महत्व आहेच आहे आणि त्यामुळे संस्कृत जी नाटकं आहेत किंवा इतर पण अनेक नाटकांच्या मध्ये विदूषक हे जे पात्र आहे, हे विदूषक पात्र आलं कुठून? तर मुळात भरतमुनींनी विदूषकाचा विदूषक नाटकात असावा हे सांगितलंय. विदूषक नाटकात कसा असावा हे पण सांगितलंय.
पण विदूषक ह्या पात्राची जी मुळात त्याचा जो उद्गम आहे किंवा त्याचा जो विकास आहे, तो विकास मात्र भरत मुनींनी सांगितलेला नाही. त्या पात्राचे जे काही नाटकीय विशेष आहेत, ते नाटकीय विशेष आणि त्याचं जे कार्य आहे विदूषकाचं, याच्यावरच भरत मुनींनी भर दिलेला दिसून येतो आहे. तर ह्यामध्ये थोडंसं विदूषकाचा उद्गम आणि इतिहास विदूषक या पात्राचा याच्याविषयी विदूषक हे गोके भटांचं फार चांगलं पुस्तक आहे. अत्यंत फार मोठा अभ्यास त्यांनी या पुस्तकामध्ये विदूषकांच्या सगळ्या संस्कृत नाटकातील सगळ्या विदूषकांच्या विषयीचं यथासांग विवेचन आपल्याला या गोके भटांच्या पुस्तकामध्ये बघायला मिळतं. त्यामध्ये ते असं म्हणतात की विदूषकाचं मूळ हे लोकनाट्यात आहे, असं कोनोव यांनी म्हटलं आहे आणि एम शूलर यांनी ह्या मताचा पुरस्कार केलाय. परंतु कीथ ह्यांना हे अमान्य आहे. कीथ हे मान्य करत नाहीत की संस्कृत किंवा कुठल्याही लोकनाट्यामध्ये विदूषकाचं मूळ, विदूषक या पात्राचं मूळ बघायला मिळतं, हे त्यांना मान्य नाही आहे. संस्कृत शास्त्र ग्रंथात विदूषकाच्या पात्रासंबंधी जे नियम दिलेले आहेत त्यात आणि नाटककारांच्या प्रत्यक्ष पात्र निर्मितीत बरीच तफावत दिसते. संस्कृत ड्रामा असं कीथ यांचं पुस्तक आहे. त्यामध्ये कीथ असं म्हणतात की विदूषकाचा अवतार हा वैदिक वाङ्मयापासून झाला. परंतु गोके भटांना हे मान्य नाही आहे. ते असं म्हणतात की शास्त्रदृष्टीने जर शोध घ्यायचा असेल तर नाट्यशास्त्रातील पुराव्यांना ग्राह्य मानलं पाहिजे आणि त्यामध्ये विदूषकाचं जे काही मूळ आहे ते असुराच्या चित्रणात दिसतं. म्हणजे भरत मुनींनी जे प्रयोग केले अमृत मंथन किंवा त्रिपुर दाहाचे, जो देवासुर संघर्ष आहे त्या देवासुर संघर्षामध्ये असुर जे आहेत त्या असुरांना ज्या पद्धतीने भरत मुनींनी सादर केलेलं आहे त्याचंच थोडंसं बदललेलं परिवर्तनशील असं रूप म्हणजे विदूषक असावा असं गोके भटांचं मत आहे. विकृती आणि विनोद ही विदूषकाची जी दोन्ही अंग आहेत ती असुरांमध्ये दिसतात आणि म्हणून ह्या त्यांच्या विवेचनाला थोडंसं कुठेतरी एक शास्त्रीय असा आधार वाटतो आणि गोके भटांचं मत अर्थात त्याच्यात पुन्हा व्यक्तिसापेक्षता आहे, मान्य करायला हरकत नाही. तर नाट्यशास्त्रातील विवेचनावरून किंवा एकंदर सगळ्याच नाटकांमध्ये उपस्थित असलेल्या, मी मुद्दाम उपस्थित शब्द वापरते, उपस्थित असलेल्या विदूषकांच्यावरून आपल्याला हे लक्षात येईल की विदूषक हे एक साचेबंद आणि सांकेतिक पात्र आहे. आता इतर नाटकांमधले जे विदूषक आहेत त्या विदूषकांकडे आपण मला तसा वेळ खूप कमी आहे विवेचनासाठी, त्यामुळे इतर नाटकांच्या विषयी विवेचन करणं हा माझा उद्देश पण नाहीये. पण ते कसे आहेत तर साधारणपणे त्यांचा वेश अगदीच बावळा असं म्हणूयात आपण, असा तो वेश आहे. विदूषक काही नाटकांमधले विदूषक धानरट आहेत. साधारणपणे सगळीकडचा विदूषक हा खदाड आहे आणि हास्य निर्मितीसाठीच विनोदाच्या योजनेसाठीच विदूषक या पात्राची रचना केली आहे किंवा त्याचा तिथे उपयोग केलेला दिसतोय. नाटककारांनी तो खुबीने केलेला आहे, सगळ्यात संस्कृत नाटककारांनी. कोणत्याही संस्कृत नाटकात विदूषक हे तसं आकर्षक, चित्ताकर्षक असं पात्र आहे. हा जो विदूषक आहे थोडासा खादाड आहे, त्याला गोड खायला आवडतं, विसरभोळा आहे, धानरट म्हणूयात आपण असा आहे, झोपाळू आहे, आळशी आहे, जरी तो वेदविद असला, पुन्हा ब्राह्मण जातीचा त्याच्यात उल्लेख आहे की तो जन्माने ब्राह्मण असेल तरी पण त्याचा तसा फारसा काही अध्ययनाशी, ज्ञानाशी, ज्ञानपरंपरेशी फार काही संबंध नाही. आणि तो राजाच्या प्रेम प्रकरणामध्ये मदत करतो आणि प्रसंगी गडबड पण करतो आणि म्हणून शाकुंतलातला जो विदूषक आहे, आपण कालिदासापुरतंच बोलूयात की कालिदासाने जर विदूषकाला म्हणजे हा जो गौतम आहे आपला मालविकाग्निमित्रम मधला गौतम आणि शाकुंतलातला गौतम जर थोडीशी तुलना करायला गेलं तर लक्षात असं येईल की मला जे बोलायचं, मला जे सांगायचं की निर्हेतुक असं अशी कुठलीही गोष्ट कालिदास कधीच करत नाही त्याच्या कलाकृतींच्या बाबतीत. आणि त्यामुळे हा जो गौतम आहे, हा गौतम हा शाकुंतलातल्या विदूषकापेक्षा पूर्ण वेगळा आहे. खरं तर
शाकुंतलामध्ये दुसऱ्या अंकामध्ये शकुंतलेच्या विषयी दुष्यंताला जे वाटलेलं आहे, तो मित्र असल्यामुळे तो राजाचा मित्र आहे सगळ्याच नाटकांमध्ये. जवळचा मित्र आहे. राजा आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी त्याला सांगतो आणि आपण बघितलं तसं की प्रेमप्रकरणं जी आहेत त्या प्रेमप्रकरणांमध्ये ते विदूषक सगळेच व्यवस्थित मदत पण करतात. तर ह्यामध्ये शकुंतलेच्या बाबतीत सगळं आपलं मन त्याच्याजवळ मनातलं जे काय आहे गुपित ते सगळं त्याच्याजवळ उघड केल्यानंतर अम, जेव्हा हस्तिनापुरातून निरोप येतो आणि आईच्या उपवासाचं पारणं आहे आणि म्हणून दुष्यंताला परत बोलावण्यात येतं, त्याचं मन मात्र शकुंतलेमध्ये गुंतलेलं असल्यामुळे त्याला तिथे परत जायचं नाही आहे राजधानीत. आणि म्हणून तो उपाय करतो की तो विदूषकाला पाठवतो की तू सुद्धा आईचा पुत्रच आहेस आणि तू जा. आता हा विदूषक जो कंटाळलेला आहे तपोवनातल्या त्या सगळ्या आयुष्याला आणि त्याला तो भोगविलासी आहे विदूषक सुद्धा. त्यामुळे त्याला राजधानीत परत जायचंच आहे. त्याचं असं ठरलंय की जायचंच आहे. आणि म्हणून त्याला ही आयती संधी चालून आली आहे की त्याला ती शिकार आणि प्राण्यांच्या मागे धावणं वगैरे आवडत नाही आहे. वनातलं जिणं त्याला आवडत नाही आणि त्याला जायचं आहे. तर तो तयार होतो. मग जर कालिदासाने गौतमासारखंच त्याला महत्व दिलं असतं तर कदाचित शाकुंतलाचं कथानक खूप वेगळं असलं असतं. अं, दुष्यंत हा धीरोदात्त नायक आहे. दुष्यंत अत्यंत प्रगल्भ आणि परिपक्व असा राजा आहे आणि त्यामुळे तो असा विचार करतो की हा वाचाळ आहे विदूषक आणि धनरट पण आहे. त्यामुळे अंतपुरातल्या राण्यांना जाऊन ह्या माझ्या अजून सुरूही नाही न झालेल्या प्रेम प्रकरणाविषयी भलतंसलतंच काहीतरी सांगेल. आणि ज्या राण्या आहेत त्यांचे गैरसमज होतील, त्या नाराज होतील आणि त्यामुळे हे राजाला नकोय. म्हणून तो त्याला सांगतो, की "मी शकुंतलेच्या बाबतीत तुला जे काही सांगितलं ती थट्टा होती बरं का. असं काहीही नाहीये." हे सांगितल्यानंतर ज्यावेळेला 5व्या अंकामध्ये विदूषकाला ते खरं वाटतं आणि 5व्या अंकामध्ये ज्यावेळेला अ, अंगठी शचीतीर्थात गळून पडलेली आहे आणि दुर्वासाच्या शापाचा प्रभाव सुरू झालेला आहे आणि शकुंतला येते दरबारात आणि ती त्याला सगळ्या एकांतातल्या आठवणी सांगायला लागते आणि त्या दोघांच्यामध्ये जो काही संवाद होतो, शापाचा प्रभाव सुरू झाल्यामुळे दुष्यंताची तिच्याविषयीची स्मृती पूर्णपणे गेलेली आहे आणि त्यामुळे तो तिला अव्हेरतो. तिला तो वाकताडण करतो. पण हे सगळं होत असताना विदूषक तिथे उपस्थित आहे. पण तो अजिबात असं काहीही आठवण करून देत नाही, की शकुंतलेच्या बाबतीत तू मला असं सांगितलं होतंस वगैरे. कारण दुसऱ्या अंकात त्याने आधीच त्याचं निराकरण केलं आहे, की ही थट्टा होती हे खरं नाहीये. आणि त्यामुळे शकुंतला जे बोलते ते खोटं आहे आणि राजा जे जे बोलतो आहे किंवा राजाला तिच्यासोबत विवाह केल्याचं स्मरत नाही आहे, हे सत्य आहे. हे त्याला सुद्धा पटतं, विदूषकाला सुद्धा. आणि त्यामुळे मग ती अंगठीची आणि शापाच्या प्रभावाची योजना आणि पुन्हा अंगठीचं दिसणं आणि दुष्यंताची गतस्मृती जागृत होणं, हे जे काही कालिदासाची योजना आहे ती फलद्रूप होते. आणि मग उशिरा लिहिलेलं नाटक आहे शाकुंतल मालविकाग्निमित्रमच्या तुलनेत कालिदासाने. आणि मग असं असताना अ, त्यात मात्र विदूषकाला का बरं अशा पद्धतीने सादर केलं असेल कालिदासाने, तर आपण जर थोडासा विचार केला तर कालिदासाची भूमिका लक्षात येईल, की तिथे नायक धीरोदात्त आहे, तो प्रगल्भ आहे आणि इतर अनेक योजना होत्या, की ज्यामधून अ, ज्या कार्यान्वित झाल्यानंतर फलप्राप्तीपर्यंत किंवा सुखांत असं नाटक होणार आहे आणि दुष्यंत शकुंतलेचं पुन्हा मिलन होणार आहे. परंतु इकडे मालविकाग्निमित्रमध्ये मात्र तशी कोणतीही शक्यता नाहीये. कारण त्या ज्या दोन्ही राण्या आहेत म्हणजे धारिणीला आणि इरावतीला सुद्धा राजाला जी मालविका आवडली ते नको आहे. कारण ती अप्रतिम सुंदर आहे, नृत्यकलेत, संगीत कलेत निपुण आहे आणि राजाचं तिच्यावर आकृष्ट होणं स्वाभाविक आहे. ती जरी दासीच्या रूपात दैव दुर्विलासाने तिथे राहत असली, तरी ती मुळात एक राजकन्या आहे आणि त्या राजकन्येचं तेज ती धारण करते. आणि त्यामुळे अग्निमित्राचं तिच्यावर अनुरक्त होणं किंवा तिचं अग्निमित्रावर अनुरक्त होणं हे हे स्वाभाविक आहे. आणि ह्यामध्ये धारिणी आणि इरावतीचा जो काही अडथळा आहे किंवा धारिणी आणि इरावतीला त्यांच्या ज्या काही योजना आहेत, की अगदी धारिणी तिला डांबून ठेवते मालविकेला. राजाच्या विषयीचं आणि तिच्या विषयीचं जेव्हा कानावर येतं त्यावेळेला. आणि मग त्यावेळेला विदूषकाशिवाय पर्याय नाही आहे. विदूषक ही एकमेव व्यक्ती आहे, की जी
मालविकेची आणि राजाची प्रथम भेटीपासून ते शेवटच्या मिलनापर्यंत, नाटक सुखांत होईपर्यंत धडपडणारी व्यक्ती आहे. आणि म्हणून हा जो गौतम आहे, हा गौतम तसा साकारलेला आहे कालिदासाने. हा जो गौतम आहे हा वेगळा आहे. वेगळ्या पद्धतीचा विदूषक आहे तो. तर हा काय काय करतो? अं, जर आपण बघितलं तर विदूषक म्हणतोय, आज्ञप्तोस्मी, एक छोटासा प्रसंग आपण बघूयात, की आज्ञप्तोस्मी तत्र भवता राज्ञा गौतम चिंतय तावत उपायम. हं? यथा मे मालविका प्रत्यक्ष दर्शना भवती इति मया तथा कृतम. हं? विदूषक वाक्य सांगते आहे मी त्याचे. प्रयोग सिद्धीम पृच्छ. राजा म्हणतोय कथमेव. विदूषक त्याच्या कानात सांगतोय आणि मग म्हणतोय की फलम अपि अचिरेण द्रक्ष्यसी. हा त्याचा, ही जी त्याची स्वतःच्या विषयीचा विश्वास आहे. कारण इतर नाटकांच्या मध्ये विदूषक हे अशा पद्धतीचे हुशार नाहीयेत. पण हा जो आपला गौतम आहे मालविकाग्निमित्रम मधला, हा अत्यंत हुशार आहे. त्याच्या नावावरनच तो ज्ञानपरंपरेतलंच ते नाव आहे. हा झोपाळू पण आहे आणि म्हणून तो झोपतो आणि झोपेत बरळतो आणि त्याच्यामुळेच इरावतीला सगळं समजतं. म्हणजे एक जो धांदरटपणा आहे इतर नाटकांमधल्या विदूषकासारखाच तो ह्या गौतमामध्ये पण आहे. त्या धांदरटपणामुळेच पुन्हा कथानकामध्ये एक त्याला कलाटणी मिळते आणि एक पुन्हा छोटासा बदल होतो. त्याला पण तोच जबाबदार आहे, गौतमच जबाबदार आहे. हे हा भोजन भाऊ पण आहे, याला खायला अतिशय आवडतं. पण इतर विदूषकांच्या सारखा हा विसराळू नाही, हा सांगकाम्या नाही. त्याच्यानंतर त्याचे गुण जर आपण बघायला गेलं तर हा हजरजबाबी आहे. कारण 4थ्या अंकामध्ये त्याने इरावतीला जे उत्तर दिलं ते अगदी म्हणजे फार आकर्षक आहे, लक्षात घेण्यासारखं आहे. हा अभिनयामध्ये तरबेज पण आहे. सर्पदंशाचा जो प्रसंग आहे, त्याचं जे नाटक तो करतो सर्पदंशाचं, आणि त्यावेळेला त्याने केलेला जो अभिनय आणि अंगविक्षेप आहेत, ते बघितल्यानंतर त्याच्या अभिनय कौशल्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. आणि अडथळ्यांचं निराकरण करण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये. ज्यावेळेला अग्निमित्र आणि मालविकेचा प्रणय प्रसंग आहे आणि इरावती येते, त्यावेळेला तो सांगतो मालविकेला की अशा वेळेला आपण स्वतःची सुटका कशा पद्धतीने करून घेतली पाहिजे, म्हणजे तुम्हाला निसटता पण कसं आलं पाहिजे याविषयीचं त्याचं जे विवेचन आहे, ते विवेचन खरोखर खूप चांगलं आहे. सगळ्यात महत्वाचं जे आहे, जे की कथानकाचं काय म्हणत आपण आत्मा आहे, तो म्हणजे पहिल्या अंकातला नाट्याचार्यांच्या मधला कलह. हा कलह, यातला कळ लावेपणा आणि हे जे काही या गौतमानी केलंय ना, हे खरोखर अतिशय म्हणजे एकदम हृदयाचा ठाव घेणार असं हे आहे. ह्या दोन्ही नाट्याचार्यांचं भांडण आणि त्याच्यावरचं आपण हे मेंढे काय फुकट पोसायचे का, आपण त्यांना वेतन देतोय वगैरे वगैरे, अशा पद्धतीची त्याची जी वाक्य आहेत, जी धारिणीला तो बोलतो, याच्यातून ज्याला इंग्रजीमध्ये गट्स म्हणतात, जी एक ताकद, अशा पद्धतीची ताकद ती ह्या गौतमामध्ये आहे. या सगळ्याच्या व्यतिरिक्त त्याचं राजावर प्रेम आहे. तो राजाचा खरा मित्र आहे आणि त्यामुळे तो राजाचा खऱ्या अर्थाने कामतंत्र सचिव आहे. खोडी करून त्याने राणीचा पाय दुखावला आहे. काय काय कारस्थानं केली आहेत, तर त्यामध्ये नाट्याचार्यांचा कलह, खोडी करून राणीचा पाय दुखावला आहे, स्वतःला विषबाधा झाल्याचं दाखवलं आहे, मालविकेला प्रमदवनात पाठवलं आहे, राणीकडून अंगठी मिळवली आहे, अंगठी देऊन मालविकेची सुटका पण केलेली आहे. हे सगळं फार छान ह्या गौतमाला जमतं आहे. आणि 4थ्या आणि 5व्या अंकामध्ये तर मला असं वाटतं की खूप विदूषकाचेच आहेत हे खरे अंक खऱ्या अर्थाने. काही काही वाक्य त्याची फारच अतिशय चांगली आहेत. जसं मी आता सांगितलं की भवती प्रेक्षाम उरभ्र संपातम कि मुधा वेतन दानेन वगैरे, किंवा कर्मगृहीतेन कुंभिलकेन संधिच्छेदेन शिक्षितोस्मी इति वक्तव्यम भवती वगैरे, अशा आशयाची ही जी वाक्य आहेत त्याची, ती फार अत्यंत चांगली आहेत. इरावतीला तो जे गप्प करतो सांगून की ती जेव्हा त्याला म्हणते की तू कामतंत्र सचिव आहेस खऱ्या अर्थाने, त्यावेळेला
ज्या वाक्याने त्याने तिचं निराकरण केलेलं आहे ते पण खरोखर वाचनीय आहे. आणि तिथेच प्रचिती येते की हा कालिदासच आहे शेवटी. अं, आता मुख्य मुद्दा हा आहे की ह्या सगळ्या प्रकारामध्ये गौतम जो आहे, ह्या गौतमाला अशा पद्धतीने सगळ्याच साहित्यिकांनी असं म्हटलंय की हा गौतम हा नायक वाटतोय आणि अग्निमित्र हा पोरकट वाटतो आहे. तर कालिदास असं करेल का? असा प्रश्न मालविकाग्निमित्रमच्या वाचनानंतर अं, प्रत्येकाने स्वतःला विचारायचं आहे, सगळ्या कालिदास प्रेमींनी. कारण त्याच्या 7ही कलाकृतींचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे, त्यांना हे कधीच नाही मान्य होणार की पहिलं नाटक आहे आणि म्हणून काही दुवे आहेत असतीलही. अ, न लक्षात येण्याजोग्या काही गोष्टी आहेत, पण फार पटकन प्रकर्षाने न जाणवणाऱ्या अशा काही गोष्टी आहेतही. अ, पण संपूर्णपणे निर्दोष असं काय आहे या जगात, नाही का? आणि मला असं वाटतं की मला हे माझं अत्यंत वैयक्तिक मत आहे की हा जो अग्निमित्र आहे, हा धीरललित नायक दाखवायचा आहे. तो कलाप्रिय आहे, तो विलासी आहे, तो रतिप्रिय आहे, तो शृंगारी आहे आणि तो विदूषकावर अवलंबून आहे. आणि त्यामुळे विदूषकाची जी काही व्यक्तिरेखा कालिदासांनी साकारली आहे, हा जो गौतम आहे, हा खऱ्या अर्थाने आपल्याला जो वाटतो की अरे हाच खरा नायक आहे की काय? म्हणजे इतकं असं वाटावं अभ्यासकांना की काय काय हा गौतम करतो आहे. तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की हा गौतमच या नाटकाचा खरा नायक आहे. म्हणजे अग्निमित्र नायक नाही असं मला म्हणायचं नाही आहे, पण विदूषक गौतम हा जो आहे, ही कालिदासाची अत्यंत चित्ताकर्षक अशी निर्मिती आहे. कालिदासाच्या व्यक्तिरेखा ह्या नेहमीच मनाचा ठाव घेतात. आपण जर प्रत्येक व्यक्तिरेखेकडे त्याच्या बघितलं, तर ती मुग्ध आहे मालविका. ती बरोबर तशी दाखवली आहे. दोन्ही राणी त्या जशा धारिणी आणि इरावती त्यांनी जसं वागायला हवं आहे, त्या तशाच वागतात. अं, हरदत्त आणि गणदास ते ज्या तोडीचे आचार्य आहेत, त्यांना पण कालिदासाने बरोबर तसंच्या तसं साकारलेलं आहे. आणि जसं शाकुंतलात मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना नेहमी सांगते की 2 मैत्रिणी आहेत. म्हणजे शकुंतला आणि तिच्या 2 मैत्रिणी. तिघी जणी अ, एकाच वयाच्या आहेत, सारखे रूप आहेत म्हणून दुष्यंत म्हणतो पण पहिल्या अंकामध्ये. तर तिघी जणी तुम्ही तुमचं वय आणि रूप हे सारखं असल्यामुळे अजूनच आकर्षक वाटत आहात. पण तिघींचाही त्या व्यक्तिरेखांमध्ये जे काही नाटकाच्या कथानकाच्या अनुषंगाने कालिदासाने मांडलेलं आहे, त्यामध्ये शकुंतला वगळता अनसूया आणि प्रियंवदा ह्या दोघीही जणी वेगळ्या वेगळ्या साकारल्या आहेत. प्रियंवदा ही गोड बोलणारी आहे. अनसूया ही धीरगंभीर आहे, प्रगल्भ आहे. प्रियंवदा ही त्या तुलनेने तशी तितकी प्रगल्भ नाही. हे असं का बरं करतो कालिदास? ही अशी रचना का करतो? म्हणजे मुळात महाभारतातली व्यवहारी आणि अटीतटीची भाषा करणारी जी शकुंतला आहे, ती एकदम बदलून टाकून तिला मुग्ध सादर केलंय. मुग्धेच्या स्वरूपात कालिदासाने सादर केलेलं आहे. तर असं तो का करतो? याचा जर विचार केला तर त्याच्या मागे त्याचा काहीतरी विचार आहे. तो अविचार्य असं काहीही करत नाही. प्रयोजन रहित असं त्याचं काहीच नसतं. आणि म्हणून तो कविश्रेष्ठ आहे. म्हणून तो कविकुलगुरू आहे. आणि तेच सगळे निकष इथे पण मालविकाग्निमित्रम हे जरी पहिलं नाटक असलं, तरी ह्या सगळ्या व्यक्तिरेखांच्या बाबतीत लागू होत आहेत. अग्निमित्र हा पोरकट जरी वाटत असला, तरी त्याचं ते जे धीरलालित्य आहे, ते थोडंसं पोरकटपणाकडे झुकणार आहे. आणि कालिदासाच्या बाबतीत म्हणजे कालिदास हा त्याच्या कलाकृतींचा अभ्यास ज्यांनी केलेला आहे, त्यांच्या लक्षात येईल, की अशा पद्धतीचा प्रयोग पहिल्याच नाटकामध्ये कालिदास करणार नाही. नायकाला अशा पद्धतीने पोरकट दाखवून आणि
विदूषकाला प्रभावी करून काय बरं साधायचं असेल कालिदासाला, तर ह्याचे जे काय पडसाद उमटणार असतील किंवा ह्याचे जे काय परिणाम होणार असतील, त्याच्या जाणीवेपासून लांब कालिदास कधीच नाही आहे. आणि त्यामुळे माझं वैयक्तिक असं मत आहे की विदूषक हा धीरललित नायकाला आधार देण्यासाठी, कथानकाच्या फलप्राप्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी एक आधारस्तंभाची भूमिका इथे ह्या नाटकामध्ये निभावतो आहे. आणि म्हणून वेश असावा बावळा, परी अंगी असाव्या नाना कळा, अशा पद्धतीचा हा जो विदूषक आहे, हे जे त्याचं व्यक्तिमत्व आहे, ते इतर जे काही विदूषक आहेत त्या इतर नाटकातील विदूषकांचा एक जो ठराविक साचा आहे संस्कृत नाटकांच्या विदूषकांचा, त्या ठराविक साच्यापेक्षा तो कितीतरी वेगळा आहे. आणि त्याच्या ह्या कर्तृत्वानेच हे जे काही नाटक आहे ते रंगलेलं आहे. संपूर्णपणे हे नाटक गौतम त्याच्या योजनांच्या भोवतीच फिरतं आणि एकंदरीत बाकी हास्य निर्मिती करणं, मार्मिक टोमणे मारणं वगैरे वगैरे, हे जे काही विदूषकाच्या पात्राचे उद्देश आहेत, प्रयोजन आहे, ते सगळं इथे दिसतंच आपल्याला, जे इतर संस्कृत नाटकांमध्ये पण आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे पण त्याचबरोबर ह्या प्रेमप्रकरणाला कलाटणी देणं, हे प्रेमप्रकरण फलद्रूप होण्यासाठीच्या योजना आखणं आणि त्या योजना कार्यान्वित करणं, ही एक फार मोठी जबाबदारी ह्या गौतमाने, या विदूषकाने घेतलेली आहे. किंवा आपण असं म्हणूयात की कालिदासाने त्याच्या विदूषकावर म्हणजे गौतमावर ही फार मोठी जबाबदारी टाकलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा जो विदूषक आहे, हा विदूषकच ह्या नाटकाचा नायक आहे. आणि म्हणून मालविकाग्निमित्रम बद्दल जर बोलायचं झालं, मालविकाग्निमित्रमचं विवेचन करायचं झालं, तर विदूषकाला डावलून चालणार नाही. कारण विदूषकाच्या व्यक्तिरेखेशिवाय, विदूषकावर बोलल्याशिवाय मालविकाग्निमित्रमचं विवेचन पूर्ण होऊच शकत नाही. आणि अशा पद्धतीने एक आगळा वेगळा विदूषक साकारत असताना मला असं वाटतं की महाकवी कालिदासाचा कदाचित हा तर उद्देश नाही आहे की जी पात्र बिनमहत्वाची वाटत आहेत, त्या पात्रांना सुद्धा अशा पद्धतीने सादर करता येतं. कदाचित अशी पण कालिदासाची भूमिका असू शकेल, असा पण कालिदासाचा विचार असू शकेल, असं एक मला वाटतं. आणि म्हणून नेहमीच अत्यंत लक्षणीय असा हा जो विदूषक आहे, जेव्हा केव्हा मी मालविकाग्निमित्रम उघडून वाचते, पाहते, शिकवते, त्याच्यावर बोलते, त्यावेळेला हा विदूषक मला भावतो, मला पटतो आणि मला रुचतो. आणि कालिदास हा त्याच्या प्रत्येकच गोष्टीला फार चांगल्या पद्धतीने न्याय देतो. जसा त्याच्या कथानकापासून निसर्ग वर्णन, त्याच्या उपमा, त्याचं सगळं अभिनव योजना, जसं दुर्वासाच्या शापाची आणि अंगठीची योजना आहे, किंवा इकडे सर्पदंशाचा प्रसंग म्हणजे तो अभिनय आहे. आणि एक आपण इंग्रजीमध्ये जे ट्विस्ट असा शब्द वापरतो, ते सगळे जे ट्विस्ट आहेत नाटकातले, कथानकाला अचानक मिळणारी जी कलाटणी आहे, त्या सगळ्याला कालिदास फार चांगल्या पद्धतीने सादर करतो. आणि म्हणून माझं असं स्पष्ट मत आहे की कालिदासाचं मालविकाग्निमित्रम हे पहिलं नाटक असलं तरी पण अग्निमित्राला धीरललित सादर करत असताना आणि गौतमाला प्रभावी बनवत असताना कालिदासाचाच तो उद्देश आहे. लिहिण्याच्या ओघात किंवा कथानकाची गरज म्हणून लिहिल्यानंतर लक्षात आलं की खूप प्रभावी झाला वगैरे वगैरे, म्हणजे रचना केल्यानंतर, असं मला नाही वाटत. माझं स्पष्ट मत आहे की त्याच्या ह्या पात्राला उठाव देण्याच्या मागे तो उद्देश आहे. तो फक्त आपल्याला समजला पाहिजे, एवढंच. आणि कालिदासाच्या सगळ्या कलाकृतींचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही ती जेव्हा जितक्यांदा वाचता, तितक्यांदा तुम्हाला त्यात नवं काहीतरी समजत जातं. ती एका वाचनात संपूर्ण कालिदास कधीही समजत नाही. कालिदास समजून घ्यायचा असेल तर त्याच्या ग्रंथांची पारायणच करावी लागतात.
आणि ह्या पारायणांमधूनही तो खरं तर आपण त्याच्या विद्वत्तेपर्यंत, त्याच्या विचारांपर्यंत पोहोचू शकत नाही, असं माझं मत आहे. पण आपण इतकं करू शकतो नक्कीच, की आपण त्याच्या कुठल्याही कलाकृतीला हातात घेतल्यानंतर ती वाचत असताना आपण असं म्हणू शकतो, की अरे आपण स्वतःला प्रश्न करू शकतो, की हा इतका मोठा कवी आहे, की हा जागतिक कीर्तीचा महाकवी आहे आणि हा जे काही करेल ते सहज, साधं, सोपं, सरळ, बिना प्रयोजनाचं असं काही नक्कीच नसेल. आणि म्हणून कुठलंही त्याचं वर्णन असेल किंवा कुठलाही त्याचा कथाभाग असेल किंवा त्याची कुठलीही व्यक्तिरेखा असेल, त्याच्यामागे त्याचा काहीतरी विचार असतो. तो विचार जर आपल्यापर्यंत पोहोचला, तर आपल्याला कालिदास समजला, असं माझं मत आहे. आणि म्हणून मालविकाग्निमित्रमचा अभ्यास करायचा असेल, तर आपण अ, गौतमाकडे अशा दृष्टीने बघावं, की हा खरा नायक आहे. पण हा खरा नायक दाखवत असताना नायकाच्या व्यक्तिरेखेला बाधा आणून विदूषकाला मोठं करणं हा कालिदासाचा अजिबात उद्देश नाही आहे. ती त्या कथानकाची गरज आहे आणि म्हणून कालिदासाने गौतमाला अशा पद्धतीने साकारलंय, असं माझं अत्यंत प्रामाणिक मत आहे. माझ्या मताशी आपण सगळे सहमत असालच असं नाही. पण मला जे वाटलं ते अत्यंत प्रांजळपणे आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आणि तसंही विदूषक हे पात्र असं म्हणतात, की नंतर इतकं प्रसिद्ध झालं, की आता सर्कशीमध्ये पण विदूषक आहे. आजही आपण लाफ्टर शो बघतो. हास्यरसाचं आपल्या अ, आयुष्यात असलेलं महत्त्व, त्याचं अविभाज्य स्थान आपण जाणतोच आणि त्यामुळे विदूषकाचं स्थान जसं कालिदासाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, तसं आपल्या दृष्टीने पण महत्त्वाचं आहे. आणि म्हणून इतर सगळ्या विदूषकांपेक्षा, संस्कृत नाटकातल्या इतर विदूषकांपेक्षा हा जो गौतम आहे, हा मला पटतो, तो मला भावतो आणि तो मला रुचतो. आणि म्हणून त्याची ती व्यक्तिरेखा जितकी चित्ताकर्षक आणि जबाबदार अशी कालिदासाने, प्रभावी अशी कालिदासाने बनवली आहे, ती त्या संपूर्ण रचनेचा अभ्यास केल्यानंतर पुन्हा पुन्हा कालिदासाला नमन करावं वाटतं. आणि कालिदासाची जी प्रशंसोक्ती आहे, की पुरा कवीनां गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः अद्यापि तत्तुल्य कवेः अभावात अनामिका सार्थवती बभूव. खरोखर त्याच्या तोडीचा महाकवी जो आहे, तो होणे नाही. कालिदास, कालिदास आणि कालिदासच. त्या कालिदासाला आणि कालिदासाच्या त्या गौतमाला सुद्धा अ, मी विनम्र अभिवादन करते, नमन करते आणि माझं मालविकाग्निमित्रम मधील विदूषक जो आहे, हे विवेचन, माझा जो काही अभ्यास आहे, तो मी आपल्यासमोर ठेवते. आपण सगळ्यांनी अ, मला मला वाटतं गेला 1 तास खूप मन लावून ऐकलेलं आहे. त्यासाठी Facebook लाईव्हच्या माध्यमातून मला ऐकणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांचे, श्रोत्यांचे, सगळ्या विद्वज्जनांचे, ज्येष्ठांचे, श्रेष्ठांचे मी मनःपूर्वक आभार मानते. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय बीडच्या संस्कृत विभागाच्या अ, ह्या Facebook पेजवर मला बोलण्याची संधी दिली, त्यासाठी संयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानते. अ, खूप खूप धन्यवाद आणि सर्वे संतु निरामया अशी मंगल कामना करून मी आपली रजा घेते. धन्यवाद.